नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा सामाजिक शास्त्र, इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत. उद्या परवा आपला इतिहास राज्यशास्त्राचा पेपर आहे आणि या ठिकाणी आपल्या पेपरमध्ये काय काय येणार आहे, कशा पद्धतीची आपली आन्सरशीट असणार आहे, पेपर असणार आहे, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काय राहील, साधारणतः कोणकोणते प्रश्न आपल्याला विचारले जातील, या संपूर्ण घटकांची आपल्याला आजच्या तासाला चर्चा करायची आहे. एकंदरीत आपल्याला या तासिकेला इतिहासाचे IMP क्वेश्चन्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत आणि काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी मी आपल्याला या पेपरच्या संदर्भात देणार आहे. त्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. इयत्ता 10वी इतिहास व राज्यशास्त्र बोर्ड क्वेश्चन पेपर. बघा, या ठिकाणी आपण एक बोर्डाची प्रश्नपत्रिका पाहत आहोत. अशीच प्रश्नपत्रिका आपल्याला उद्याच्या पेपरमध्ये सुद्धा मिळणार आहे. एकूण 40 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये काही महत्त्वपूर्ण सूचना आपल्याला दिलेल्या आहेत. बघा, त्यामध्ये आपल्याला पहिली सूचना आहे सर्व कृती सोडवणं, म्हणजे सर्व प्रश्न सोडवणं आपल्याला गरजेचं आहे. उजवीकडे प्रश्नांचे अंक, म्हणजेच या बाजूला आपल्याला प्रश्नांचे गुण दर्शवले जातात. ते गुणही बघायचं आणि तेवढं उत्तर लिहिणं आपल्याला अपेक्षित असतं. प्रश्न क्रमांक 1 ते 5 प्रश्न हे इतिहास या विषयावर असतील आणि 6 ते 9 प्रश्न हे राज्यशास्त्र या विषयावर आहेत. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक अ आणि प्रश्न क्रमांक 6 मध्ये संपूर्ण विधानं आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुमचा नुकताच गणित आणि विज्ञानाचा पेपर झालेला आहे. त्यामध्ये तुम्हाला गाळलेल्या जागांचे फक्त पर्याय क्रमांक लिहावे लागतात. अ, आ, इ, क, ख, ग काय असेल ते उत्तराचा. पण आपल्या इतिहास भूगोलामध्ये असं लिहून चालत नाही. आपल्याला ते जे काही विधान असतं, गाळलेली जागा असते, ती आपल्याला पूर्ण लिहावी लागते आणि त्या ठिकाणी पर्यायातलं जे उत्तर बरोबर असेल ते त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं असतं. बघा, उदाहरणार्थ ही आपली पहिली गाळलेली जागा आहे. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले. त्याचं उत्तर आहे जेम्स ऑगस्ट हिकी. मग उत्तर लिहिताना आपण एक म्हणायचं आहे, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्ट हिकी, त्याच्याखाली अंडरलाईन करायची आहे, यांनी सुरू केले. म्हणजे अशा पद्धतीने पूर्ण गाळलेल्या जागा आपल्याला उत्तरासहित लिहायची असते. तेव्हा आपल्याला त्याला 1 गुण हा मिळत असतो. म्हणून एवढी दुरुस्ती आपण उद्याच्या पेपरमध्ये करणार आहात. तशाच राज्यशास्त्राच्या गाळलेल्या जागाही, इतिहासाच्या ज्या काही गाळलेल्या जागा असतील, मला वाटतं आपल्याला इतिहासाच्या 3 गाळलेल्या जागा विचारल्या जातील आणि राज्यशास्त्राच्या 2, अशा एकूण 5ही गाळलेल्या जागा आपल्याला पूर्ण लिहायच्या आहेत उत्तरासहित. त्याचबरोबर भूगोलाचं सुद्धा आपल्याला तशाच लिहावे लागणार आहेत. तेव्हा आपल्याला पूर्ण गुण त्या प्रश्नांना मिळतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 अ आणि 8 ब मध्ये संकल्पना चित्र दिलेलं असेल, म्हणजे कृती दिली असेल. बघा, या ठिकाणी या अशा कृत्या असतील. अशा कृत्या आपल्याला आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये आखायच्या आहेत पेनाने किंवा पेन्सिलीने आणि त्यामध्ये वचकून शब्द जे काही उत्तर असेल ते त्या ठिकाणी टाकायचं आहे. तेव्हा आपल्याला त्या प्रश्नाचे 2 पैकी 2 गुण हे मिळतील. तसंच राज्यशास्त्राची एक कृती दिली जाईल, तीसुद्धा आपल्याला तशाच पद्धतीची लिहायची आहे. त्यानंतर प्रश्न पहिला अ, ब आणि 6 या प्रश्नांची उत्तरे उत्तरपत्रिकेत एका वेळेपेक्षा जास्त वेळा लिहिलेले असेल तर प्रथम लिहिलेले उत्तर हे गुणांसाठी गृहीत धरलं जाईल. बघा, बऱ्याच वेळा विद्यार्थी 2-3 वेळा उत्तर लिहून ठेवतात. तर तसं न करता आता बोर्डाकडनं डायरेक्ट सूचना आलेली आहे, पहिल्या वेळेस जे उत्तर तुम्ही लिहिलं असेल तेच ग्राह्य धरलं जाईल, नंतर लिहिलेलं उत्तर स्वीकारलं जाणार नाही. म्हणून मग एकचदा आपण परफेक्ट असं उत्तर लिहा, अशी चूक करू नका. या होत्या सर्व सूचना आपल्या इतिहास राज्यशास्त्राच्या पेपरमधल्या. आता आपण प्रश्नपत्रिका सोडू.
बघा, पहिला प्रश्न आपला योग्य पर्याय निवडा असा असणार आहे 3 गुणांसाठी. यामध्ये आपल्याला 3 रिकाम्या जागा दिल्या जातील पर्यायी. 4 पर्याय असतील. 4 पैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा असेल आणि ती गाळलेली जागा पुन्हा लिहायची असेल उत्तरासहित आणि उत्तराला अंडरलाईन करायची असेल, तेव्हा आपल्याला त्या गाळलेल्या जागेसाठी 1 गुण हा मिळणार आहे. नुसतं उत्तर कुठल्याही परिस्थितीत लिहू नका. पहिलं, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्ट हिकी यांनी सुरू केले. त्यानंतर दुसरं, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम हे होते. 3, कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय होय. या पद्धतीच्या 3 गाळलेल्या जागा आपण लिहिल्या की आपल्याला 3 गुण हे मिळणार आहेत. त्यानंतर ब भागामध्ये आपल्याला चुकीची जोडवी ओळखा असा 3 गुणांसाठी प्रश्न असेल. हाही प्रश्न कसा सोडवायचा ते बघा. यामध्ये आपल्याला 4 जोड्या दिल्या जातील. त्यातले 3 जोड्या आधीच बरोबर आहेत आणि 1 जोडी चुकीची आहे. आपल्याला ती जोडी फक्त ओळखायची आणि तेवढी 1 जोडी आपल्याला खाली लिहायची आहे. एक म्हणायचं चुकीची जोडी इब्न बतूता भारत. एवढं आपण लिहिलं की आपल्याला या प्रश्नाचा 1 गुण हा मिळणार आहे. दुसऱ्या गटातली चौथी जोडी चुकीची आहे, आपण ओळखली ती. आणि त्यानंतर ती जोडी आपण लिहायची आट्या पाट्या बैठे खेळ. त्यानंतर तिसऱ्या गटातली पण तशीच 1 जोडी ओळखायची आहे. उदाहरणार्थ तिसरी जोडी चुकीची आहे भाऊ महाजन ज्ञानोदय, आणि ती आपण लिहिली की आपल्याला या प्रश्नाला सुद्धा 3 गुण हे मिळतील. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा कसा सोडवायचा. 4 गुणांसाठी असणार आहे. याच पद्धतीच्या 3 कृती आपल्याला या प्रश्नामध्ये दिल्या जातील आपल्या इतिहासाच्या सिलेबसवर आधारित. आणि त्या 3 कृतींपैकी आपल्याला ज्या 2 कृती सोप्या वाटतील, पूर्ण लिहिता येतील, त्या 2 कृती आपण आपल्या उत्तरपत्रिकेत प्रश्नपत्रिकेत जशा आखलेल्या असतील तशाच आखायच्या आहेत आणि रिकाम्या जागी अचूक शब्द टाकायचे आहेत. बघा, या ठिकाणी मी टाकून दाखवलेले. या पद्धतीने लिहायचं आहे. इतिहास विषयाशी संबंधित कोशांच्या संदर्भातील पुढील कालरेषा पूर्ण करा. सूचना व्यवस्थित वाचायची आणि ती कालरेषा पूर्ण करायची. आता या ठिकाणी ज्यांनी हे लिहून दिलेलं आहे, छापलेलं आहे, ते सुद्धा लिहायचं आहे आणि आपलं उत्तरसुद्धा लिहायचं आहे. आपल्या उत्तराला आपण अंडरलाईन करायची आहे आणि तेव्हा आपल्याला या कृतीचे 2 गुण मिळणार आहेत. 4 शब्द आपल्याला लिहावे लागणार आहेत आणि 4ही शब्दांच्या खाली अंडरलाईन करणं गरजेचं आहे आणि ते 4ही शब्द अचूक असायला हवेत. त्यानंतर पुढची कृती बघा, विदेशी मैदानी खेळ. आता विदेशी मैदानी खेळ 7-8 आहेत. आपण कोणतेही 4 लिहायचे आहेत आणि त्यांच्याखाली अंडरलाईन करायची. अशाच पद्धतीची कृती आपण आखायची आहे पेनाने किंवा पेन्सिलीने. तिसरं संकल्पना चित्र बघा, मूर्त सांस्कृतिक वारसा. त्याचे 4 मुद्दे आपल्याला लिहायचे आहेत आणि 2 गुण मिळवायचे आहेत. जर आपल्याला 3ही कृती येत असतील तर एका कृतीसाठी आपण सुरुवातीला जागा सोडा आणि पेपर झाल्यानंतर जर आपल्याला वेळ मिळाला तर ती तिसरी कृतीसुद्धा लिहून ठेवा. बाय चान्स एखादी आधी लिहिलेल्या प्रश्नातली एखादी जोडी आहे, एखादा शब्द आपला चुकला असेल तर त्यावेळेस तिसऱ्या कृतीला आपल्याला जर पैकीच्या पैकी गुण असतील तर ते गुण आपले धरले जातील. म्हणून मग 40 पैकी 40 गुण मिळवण्यासाठी आपण ऑरचा प्रश्न सोडवणं योग्य असेल, तोही वेळ मिळाला तर. त्यानंतर ब भाग बघा आपला इतिहासाचा. टिपा लिहासाठी येणार आहे. 2 टिपा आपल्याला लिहायच्या आहेत 4 गुणांसाठी. या पद्धतीने कोणत्याही 3 टिपा आपल्याला दिल्या जातील. आपल्या इतिहासाच्या नवनीतमध्ये प्रत्येक पाठावर आधारित 2-2, 4-4 टिपा दिलेल्या आहेत. त्या आपण व्यवस्थित तयार करून ठेवायच्या आहेत आणि त्यातल्याच कोणत्या तरी 3 टिपा आपल्याला या ठिकाणी विचारल्या जातील. बघा, या ठिकाणी पहिली टीप विचारली वंचितांचा इतिहास, दुसरी व्हॉल्टेअर, तिसरी लुव्र संग्रहालय. आता या टिपा लिहिताना सुद्धा आपल्याला प्रत्येक टिपेसाठी 4 पॉईंट लिहायचे आहेत कमीत कमी, म्हणजे जेणेकरून आपल्याला पैकीच्या पैकी 2 गुण हे मिळतील. 1, 2, 3, 4 असे मुद्दे टाकायचे आहेत आणि 4 पॉईंटने आपण हे उत्तर लिहायचं आहे. म्हणजे वंचितांचा इतिहास हा तुम्ही लिहाल त्यावेळेस पहिल्या मुद्द्यात वंचितांचा इतिहास म्हणजे काय ते स्पष्ट करा.
त्यानंतर पुढचे 3 मुद्द्यांमध्ये वंचितांच्या इतिहासासंदर्भातील माहिती घ्या, 2, 3, 4 टाकून. आणि अशा पद्धतीने ही टीप आपण जवळपास आपलं आन्सर शीटचं अर्धं पेज आपण ही टीप लिहिली पाहिजे. तेव्हा आपल्याला त्याला 2 पैकी 2 गुण हे मिळतील. तशीच पुढची ही एक टीप लिहा. हा प्रश्न तुम्ही ऑरला सोडू नका. 2 ज्या टिपा तुम्हाला व्यवस्थित मुद्द्यांसहित लिहिता येत असतील त्याच निवडायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न 3 बघा, सहकारण स्पष्ट करा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. कारण द्यायचं आहे. 2 प्रश्नांची कारणं द्यायची आहेत आपल्याला. या ठिकाणी तुम्हाला 4 दिले जातील. 4ही विधानं आपण व्यवस्थित वाचायची आहेत. हा प्रश्नसुद्धा तुम्हाला मुद्द्यानुसार लिहायचा आहे. 4 आकडे टाकायचेच आहेत. 1, 2, 3, 4 सहकारांसाठी. तेव्हा आपल्याला पैकीच्या पैकी गुण हे मिळतील. मग ज्या प्रश्नाला तुम्हाला मुद्दे टाकणं शक्य असेल असाच प्रश्न निवडा. 4पैकी 2 प्रश्न निवडायचे आणि मुद्द्यानुसार तुम्ही त्याचं उत्तर लिहायचे. बघा, पहिलं, आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. दुसरं आहे, वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. तिसरं, खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. आणि चौथं आहे, बाळज पंडित यांचे आकाशवाणीवरील क्रिकेटचे धावते समालोचन रंजक होत असे. या पद्धतीने आपण कोणतेही 2 सहकारण स्पष्ट करायचे. आपल्या नवनीतमध्ये प्रत्येक पाठावर आधारित सहकारण द्या असे प्रश्न दिलेले, ते सर्व वाचून जा. त्यापैकीच कोणते तरी 4 असणार आहेत आणि त्यातले आपल्याला फक्त 2 सोडवायचे. त्यानंतर प्रश्न 4 बघा, आपला असा असणार आहे. एक उतारा आपल्याला या ठिकाणी दिला जाईल. आपल्या पाठ्यपुस्तकातलाच तो उतारा असेल, बाहेरचा असणार नाही. एखाद्या पाठातलाच उतारा असेल आणि त्यावर आधारित आपल्याला 4 गुणांसाठी प्रश्न विचारले जातील. 3 प्रश्न असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या उतार्यामध्येच मिळणार आहेत. काही या उतार्याचा 4थ्या प्रश्नाचा तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही. फक्त प्रश्नपत्रिकेतला उतारा वाचायचा आहे. त्यानंतर प्रश्न वाचायचे आणि एक प्रश्नाचं उत्तर, फक्त उत्तर व्यवस्थितरित्या लिहायचं आहे. पहिला प्रश्न एका वाक्यात आहे. बघा, सोहंगवडा ताम्रपट कोठे सापडला. बघा, या ठिकाणी पहिल्याच ओळीत त्याचं उत्तर दिलेलं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर साधारणतः पहिल्या 2ऱ्या ओळीतच मिळतं आणि मग हे उत्तर आपण प्रश्नाप्रमाणे पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. सोहंगवडा ताम्रपट जिल्हा गोरखपूर उत्तर प्रदेश येथे सापडला. या पद्धतीने उत्तर लिहायचे. दुसरं, सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीमध्ये लिहिलेला आहे. त्याचं उत्तर आहे ब्राह्मी लिपी. बघा, या ठिकाणी ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. हे उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. आपण या ठिकाणी पूर्ण वाक्यामध्ये प्रश्नाप्रमाणे प्रश्न लिहायची या ठिकाणी गरज नाही तुम्हाला. फक्त उत्तर लिहायचं. 2चं उत्तर म्हणायचं आणि लिहायचं, सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीमध्ये आढळला आहे. त्यानंतर 3रा प्रश्न बघा, 2 गुणांसाठी. हा प्रश्न आपल्याला मोठा लिहायचा आहे. 4-5 ओळींचं उत्तर लिहायचं आहे. बघा प्रश्न, सोहगौडा ताम्रपटाचे इतिहासाचे साधन म्हणून महत्त्व स्पष्ट करा. बघा, या ठिकाणी उतार्यामध्ये अर्ध उत्तर आलेलं आहे आणि अर्ध उत्तर या पाठामध्ये आहे. आपल्या मनाने ते उत्तर आपण पूर्ण लिहायचे. बघा कसं लिहिणार. हा ताम्रपट इतिहासाचे महत्त्वाचे साधन आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी हा संदेश यातून प्राप्त होतो. बघा, या ठिकाणी त्याचं उत्तर आहे इथं. आपल्या भाषेमध्ये थोडासा बदल करायचा आहे आणि थोडं मोठं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. पॅरेग्राफच्या आधारेच सहज जमेल आपल्याला. 4पैकी 4 गुण अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचेही मिळवायचे. त्यानंतर प्रश्न 5 बघा, सूचनास दिलेली सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2. 3 गुणांसाठी एक प्रश्न आहे म्हणून आपल्याला 6 मुद्दे लिहिणं गरजेचं आहे. कोणत्याही 2 प्रश्नांची. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकावर आधारितच आहेत. आपल्याला सोपे वाटणारे 2 प्रश्न यातले निवडायचे आणि त्यांचे मोठे जर पॉईंट असतील तर 3 मुद्दे लिहायचे आहेत आणि लहान लहान असतील तर 6 मुद्दे करायचे आहेत आणि हा प्रश्न आपण सोडवायचा आहे. बघा, आता या ठिकाणी फरक स्पष्ट करा विचारलेला आहे. 3 फरक आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. मैदानी खेळ आणि बैठे खेळ यांच्यातला.
आकाशवाणीचा इतिहास लिहिताना पहिले व्याख्या लिहायची. उपयोजित इतिहासाचा प्रश्न जर आपण निवडला तर उपयोजित इतिहासाची व्याख्या लिहायची आणि वर्तमान काळाशी त्याचा कसा संबंध आहे ते आपण पुढच्या 2-3 मुद्द्यांनी स्पष्ट करायचं आहे. पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रात इतिहासाच्या विद्यार्थ्यांना कोणत्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सविस्तररित्या सोडवायचा आहे. 2च प्रश्न विचारलेले आहेत. स्वतंत्र पेजवर आपण यांची उत्तरं लिहायची जेणेकरून आपल्याला 6 पैकी 6 गुण या प्रश्नाला सुद्धा मिळतील. त्यानंतर आपला प्रश्न 6वा आला आता राज्यशास्त्र या विषयावर. त्यामध्ये आपल्याला 2 गुणांसाठी 2 गाळलेल्या जागा विचारलेल्या आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या गाळलेल्या जागा आपल्याला उत्तरासहित पूर्ण वाक्यात लिहायच्या आहेत. कुठल्याही परिस्थितीत फक्त उत्तर किंवा पर्याय लिहू नका. बघा पहिली गाळलेली जागा, लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय. दुसरं, स्वातंत्र्यपूर्व काळात ओडिशातील गौंड या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरोधात उठाव केला. अशा पद्धतीने 2 गाळलेल्या जागा लिहायच्या आहेत आणि पूर्ण गुण मिळवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न 7वा बघा 4 गुणांसाठी. चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करायचं आहे. पहिलं, न्यायालयाच्या विविध विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे. विधान बरोबर आहे. दुसरं, एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. चूक. बघा या ठिकाणी विधान चूक की बरोबर ते ठरवायचे आणि सहकारण स्पष्ट करायचं. बरोबर असेल तरीही सहकारण लिहा आणि चूक असेल तरीही लिहा. हे असे प्रश्न आपल्या राज्यशास्त्राच्या प्रश्न उत्तरांमध्ये दिलेले आहेत. तिथले ते तुम्ही वाचा. 5 प्रकरणं आहेत आपले एकूण. त्यावर आधारित कोणत्या तरी 3 प्रकरणांवर आधारित 3 सहकारण स्पष्ट करा आपल्याला विचारले जातील आणि त्यांची उत्तरं आपल्याला अशा पद्धतीने 3 मुद्द्यांमध्ये लिहायची आहेत जेणेकरून आपल्याला 2 पैकी 2 गुण हे मिळतील. 1 गुण हा चुकीबरोबर ते लिहायला आहे. स्पष्ट सूचना लिहायची, हे विधान चूक आहे, हे विधान बरोबर आहे आणि नंतर सहकारण म्हणायचं आणि त्याचे 2 मुद्दे तरी लिहायचे आहेत. अशा प्रकारे हा प्रश्नही तुम्ही सोडवला तर आपल्याला या प्रश्नाला सुद्धा तुम्हाला 4 पैकी 4 गुण हे मिळणार आहेत. त्यानंतर प्रश्न 8वा बघा आपला, संकल्पना स्पष्ट करा. टिपा लिहायच म्हणजे व्याख्या लिहायची आहे. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे, कोणताही एक. पहिले 2 दिले जातील, बहुपक्ष पद्धती आणि जलक्रांती. याचंही उत्तर तुम्ही मुद्द्यांवर आधारित लिहा. 2 किंवा 4 मुद्दे करा आणि संकल्पना स्पष्ट करा. पहिल्या याच्यात बहुपक्ष पद्धती म्हणजे काय, जलक्रांती म्हणजे काय, व्याख्या स्पष्ट करा. तिथंच तुम्हाला 1 मार्क मिळून जाईल आणि पुढच्या 1 गुणासाठी 2 मुद्दे लिहा म्हणजे तुम्हाला 2 पैकी 2 गुण या प्रश्नाला सुद्धा मिळतील. ब भाग असेल आपला, सूचनेप्रमाणे कृती करा. 2 गुणांसाठी 2 कृती आपल्याला या ठिकाणी दिल्या जातील. आपण त्या जशा तशा आखायच्या आहेत आपल्या पेपरवर आणि उत्तरं लिहायची आहेत. बघा या ठिकाणी दिलेली निवडणूक प्रक्रिया, मतदारसंघाची निर्मिती, त्यामध्ये आहे मतदार याद्या निश्चिती, उमेदवारांकडून नामांकन पत्र छाननी, निवडणूक प्रचार, प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणी. ही प्रक्रिया आहे निवडणुकीची. ती आपण क्रमाने व्यवस्थित लिहायचे, खालीवर लिहू नका. परफेक्ट लिहिले की आपल्याला 2 गुण हे मिळतील. हे 4 मुद्दे आपल्याला लिहायचे. 4ना अर्धा गुण आहे. आपले जेवढे बरोबर असतील तेवढे मार्क्स मिळणार आहेत. किंवा हा दुसरी कृती, आकृतीबंध पूर्ण करा. महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष. महाराष्ट्रात 4पेक्षा अधिक प्रादेशिक पक्ष आहेत, हे आपण शिकलेलो आहोत. त्यातले कोणतेही 4 पक्ष आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. बघा पहिला आहे शेतकरी कामगार पक्ष, दुसरा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, समाजवादी पक्ष आणि शिवसेना. यामध्ये महाराष्ट्रातलेच लिहा. दुसऱ्या राज्यांमधले पक्ष लिहिले तर आपल्याला 0 मार्क्स मिळेल. म्हणून 2 मार्क्स मिळवण्यासाठी ही कोणतीही 1 कृती आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे. आपल्याकडे वेळ असेल तर आपण 2ही कृती लिहू शकतो. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा. थोडक्यात उत्तर लिहा कोणतेही 1. 2 गुणांचा हा प्रश्न आहे. 2 प्रश्न आपल्याला दिले जातील. दोघांपैकी आपल्याला जो प्रश्न सोपा वाटेल तो प्रश्न आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. बघा पहिला प्रश्न, न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयामुळे
महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे. ते कोणकोणते निर्णय आहेत ते आपण 1, 2, 3, 4 आकडे टाकून 4 निर्णय लिहा, जेणेकरून त्या निर्णयामुळे महिलांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळालेली आहे. किंवा दुसरा प्रश्न निवडा, चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज का असते? सुरुवातीला चळवळ म्हणजे काय हे स्पष्ट करा आणि ह्या चळवळीसाठी खंबीर नेतृत्वाची गरज पुढच्या 3 मुद्द्यांमध्ये स्पष्ट करा, म्हणजे जेणेकरून ह्या प्रश्नाला सुद्धा तुम्हाला 2 पैकी 2 गुण हे मिळतील. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा सामाजिक शास्त्र या विषयाचा पेपर कसा सोडवावा या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी मिळवलेली. असाच पेपर आपला असणार आहे, म्हणून उद्याच्या पेपरसाठी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलकडनं खूप खूप शुभेच्छा. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.